next chapter, lubricant. First of all, the syllabus of lubricant. First point is lubricants and lubrication, functions, classification of lubricants, solid, semi-solid, and liquid. Next, 3.2, characteristic properties of lubricant. Only definitions such as viscosity, viscosity index, flash point, fire point, cloud point, pour point. Next, aniline point, oiliness, saponification value, and acid value. Only definition of these properties of oil. Numerical problems on saponification and acid value. Numerical problems on saponification and acid value. Next, 3.3, the types of lubrication such as fluid fill, boundary fill, boundaryless आपण काय म्हणतो, thin fill, extreme pressure, selection of lubricants for cutting tools, IC engines, gears, transformers, delicate instrument, refrigeration system. येईल लक्षात. याला आपण काय म्हणतोय, सिलेबस ऑफ नेक्स्ट टॉपिक. आणि तो टॉपिक कोणता आहे, लुब्रिकंट. फर्स्ट चॅप्टर आपलं पूर्ण क्लिअर झालाय. येईल लक्षात. येतो का सिलेबस लक्षात सगळ्यांच्या? रिप्लाय द्या, येस नो. आवाज येतो व्यवस्थित? आवाज येतो? ठीक आहे. बघा, लुब्रिकंट हा टॉपिक आहे. हा टॉपिक काय हो, इट इज डिवायडेड इनटू 3 पार्ट्स. फर्स्ट पार्ट मध्ये काय तो लुब्रिकंट, लुब्रिकेशन, फंक्शन्स, क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट्स. मग ते त्याचे 3 टाइप्स. कोणते 3 टाइप्स आहेत? सॉलिड, सेमी सॉलिड अँड लिक्विड. त्यानंतर ऑइलच्या प्रॉपर्टीज आहेत. ऑइल असेल तर कोणत्या प्रॉपर्टीज आहेत तो, किंवा त्याला आपण काय म्हणतो, लुब्रिकंटच्या प्रॉपर्टीज आहेत. विस्कोसिटी, विस्कोसिटी इंडेक्स, फ्लॅश पॉइंट, फायर पॉइंट, क्लाउड पॉइंट, पोर पॉइंट, aniline point, oiliness, saponification value, acid value. Saponification and acid value चे काय, numerical problem on saponification value and acid value. नेक्स्ट, टाइप्स दिलेत. पहिली मेकॅनिझम आहे त्याला आपण काय म्हणतोय, फ्लुइड फिल्म. सेकंड मेकॅनिझम आहे बॉन्ड्री, किंवा त्याला आपण काय म्हणतो, थिन. आता या ठिकाणी काय, जो फ्लुइड फिल्म आहे त्याला आपण काय म्हणतो, थिक फिल्म. फ्लुइड फिल्म असेल तर त्या फिल्मला आपण काय म्हणू शकतो, थिक फिल्म. बॉन्ड्री असेल तर थिन फिल्म. अँड लास्ट वन इज एक्स्ट्रीम प्रेशर मेकॅनिझम. नेक्स्ट, सिलेक्शन ऑफ लुब्रिकंट्स फॉर कटिंग टूल्स, आयसी इंजिन्स. आता या ठिकाणी काय इन्स्ट्रुमेंट्स दिलेत. पहिला आहे आयसी कटिंग टूल आहे. सेकंड आहे आयसी म्हणजे काय, इंटरनल कंबशन इंजिन्स. आपण जे गाड्यामध्ये वगैरे वापरतो त्याला आपण कसले इंजिन म्हणतो, आयसी इंजिन, किंवा त्याला आपण काय म्हणतो, इंटरनल कंबशन इंजिन्स. गिअर्स, ट्रान्सफॉर्मर्स, डेलिकेट म्हणजे काय, नाजूक वस्तू आहेत, डेलिकेट इन्स्ट्रुमेंट. अँड रेफ्रिजरेशन सिस्टीम. बघा, एकदम सिंपल डेफिनेशन्स आहेत. फर्स्ट डेफिनेशन, द फर्स्ट पॉइंट, त्याला आपण काय म्हणतोय, लुब्रिकंट्स, किंवा डेफिनेशन ऑफ लुब्रिकंट्स. काही लोक फर्स्ट पॉइंट किंवा फर्स्ट डेफिनेशन, त्याला आपण काय म्हटलंय, डेफिनेशन ऑफ लुब्रिकंट. Lubricant is defined as the substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance. Definition of lubricant. काय definition? Lubricant is defined as, काय definition आहे, सांगता का बघा definition. Lubricant is defined as the substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance. जो सबस्टन्स आपण काय, दोन स्लाइडिंग, किंवा त्याला आपण काय म्हणतोय, मुव्हिंग मेटॅलिक सरफेस. दोन स्लाइडिंग असतील किंवा मुव्हिंग मेटॅलिक सरफेस असेल तर याच्यामधलं फ्रिक्शनल रेजिस्टन्स रिड्यूस करतो. म्हणजे घर्षणामुळे होणार रेजिस्टन्स, विरोध आपण काय करतोय, कमी करतोय. एकदम सिंपल. काय, आता ऍक्सेल असेल आणि व्हील असेल, जर आपण दोन्हीच्या मध्ये काय लावलं, ग्रीस अप्लाय केला. बेरिंग असेल तर आपण काय केलं, जर ग्रीस लावला तर ग्रीस इज ऍक्ट ऍज अ लुब्रिकंट. आपण ऑइलिंग करतो.
दोन मुव्हिंग पार्ट असतील तर आपण काय करतो, ऑइलिंग करतो किंवा ग्रीस लावतो. कशासाठी लावतोय? टू रिड्यूस फ्रिक्शनल रेजिस्टन्स. फ्रिक्शनल म्हणजे काय? घर्षणामुळे होणारा विरोध. येईल का लक्षात? बघा डेफिनेशन. फर्स्ट डेफिनेशन, लुब्रिकंट. काय डेफिनेशन? Lubricant is defined as, काही definition सांगा. Lubricant is defined as the substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance. चला रिप्लाय द्या, कोण देते डेफिनेशन? हा, फास्ट. हा, lubricant is defined as the substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance. त्याला काय म्हणतो आपण? Lubricant. हा, येईल का बघा. आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? लुब्रिकेशन. काय म्हणता येईल त्याला? त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? लुब्रिकेशन. मग काय येईल लुब्रिकेशनची डेफिनेशन बघा. लुब्रिकेशनची डेफिनेशन काय येईल? इट इज द, लुब्रिकेशनची काय येईल डेफिनेशन? इट इज द प्रोसेस ऑफ रिड्यूसिंग फ्रिक्शन बिटवीन टू मेटॅलिक सरफेस. काय येईल डेफिनेशन? इट इज द process of reducing friction between two metallic surface by placing a suitable solvent. काय डेफिनेशन बघा. प्लेसिंग किंवा इंट्रोड्युसिंग सुटेबल सॉल्व्हंट, त्याला आपण काय म्हणतो? लुब्रिकेशन. फर्स्ट डेफिनेशन लुब्रिकंट, सेकंड डेफिनेशन लुब्रिकेशन. काय लुब्रिकेशनचे डेफिनेशन? इट इज द प्रोसेस ऑफ reducing friction between two metallic surfaces by placing suitable solvent. आपल्याला काय करायचं आहे? फ्रिक्शन रिड्यूस करायचं आहे, घर्षण कमी करायचं. काय करायचं आहे आपल्याला? दोन मेटॅलिक सरफेस किंवा दोन स्लायडिंग मेटॅलिक सरफेस मधलं फ्रिक्शन आपण कमी केलं, त्या प्रोसेसला आता आपण काय म्हणतो? लुब्रिकेशन. कोणत्या दोन प्रोसेस आहेत? एकाला आपण काय म्हणतो? लुब्रिकंट, दुसऱ्याला आपण काय म्हणतो? लुब्रिकेशन. ज्या प्रोसेस मध्ये लुब्रिकंट यूज करतो त्या प्रोसेसला आपण लुब्रिकेशन म्हणतो. काय डेफिनेशन? सेकंड डेफिनेशन, इट इज द प्रोसेस ऑफ, काय सेकंड डेफिनेशन? इट इज द प्रोसेस ऑफ रिड्यूसिंग फ्रिक्शन बिटवीन टू मेटॅलिक sliding surfaces by placing a suitable solvent. Lubrication, Kyle definition, it is the process of reducing friction between two metallic sliding surface by placing suitable solvent. हा, चला सेकंड डेफिनेशन. हा, कोण सांगते? D11 रोहिणी कदम. Yes, sir. हा, second definition. It is the process of reducing friction between two metallic sliding surfaces by placing suitable solvent. हा, त्याला आपण काय म्हणतो? लुब्रिकेशन. काय म्हणणार आहे त्याला? Lubrication. हा, राईट डाऊन टू डेफिनेशन्स. दोन्ही डेफिनेशन्स ला, पहिली लुब्रिकंट, सेकंड लुब्रिकेशन. हा, येतोय आवाज? Yes. हा, दोन्ही डेफिनेशन ला कंप्लीट झालं की सांगा. Complete, sir.
दोन्ही डेफिनेशन परफेक्ट करायच्या, स्लाइड चेंज केली तरी सांगता आल्या पाहिजेत. फर्स्ट डेफिनेशन लुब्रिकंट, सेकंड डेफिनेशन लुब्रिकेशन. कोणाला म्हणतो लुब्रिकंट? लुब्रिकंट इज डिफाइंड ॲज द सबस्टन्स प्लेस्ड बिटवीन स्लाइडिंग मेटॅलिक सरफेस टू रिड्यूस फ्रिक्शनल रेजिस्टन्स, त्याला आपण काय म्हणतो? लुब्रिकंट. लुब्रिकेशन कोणाला म्हणणार आहे? इट इज द लुब्रिकेशन कोणाला म्हणणार आहे आपण? इट इज द प्रोसेस ऑफ रिड्यूसिंग फ्रिक्शन बिटवीन टू मेटॅलिक स्लाइडिंग सरफेस बाय प्लेसिंग सुटेबल सॉल्वंट. सांगता येईल आन्सर? दोन डेफिनेशन परफेक्ट झालं की सांगायचं. यश D15, यश बागेवाडीकर. Yes. फर्स्ट डेफिनेशन. Lubricant is defined as the substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance. ठीक आहे, गुड. नेक्स्ट. D01 भोसले असावरी. लुब्रिकेशन. The process of reducing friction between two metallic sliding surface by placing suitable solvents. ठीक आहे, नेक्स्ट. विशाल D19, विशाल डांगे. लुब्रिकंट. Lubricant is defined as the substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance. ठीक आहे. D21 ऋषिकेश डोके. लुब्रिकेशन. ऋषिकेश डोके 21. Yes, sir. The लुब्रिकेशन process of reducing friction between. the process of reducing friction between two metallic sliding surface by placing suitable solvent. ठीक आहे. आपण स्लाइड चेंज केली तर सांगता येतील का? रिप्लाय द्या. Yes, नो. sir. हा, Yes, sir. ठीक आहे. सांगा कोण सांगताय? फर्स्ट लुब्रिकंट. फर्स्ट डेफिनेशन लुब्रिकंट. Definition for lubricant. Huh. The substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance is called as lubricant. सेकंड डेफिनेशन कोण सांगताय? लुब्रिकेशन. It is the process of reducing friction between two metallic sliding surfaces by using suitable solvent. is known as. Lubricant. Lubricant. नेक्स्ट लुब्रिकेशन कोण सांगताय? लुब्रिकेशन. It is the process of reducing friction between two metallic sliding surfaces by placing suitable solvent is called lubrication. प्लेसिंग म्हणजे काय? त्या दोन्हीच्या मध्ये आपण पॅक करतोय, इंट्रोड्यूस करतोय, त्याला आपण काय म्हणतो? प्लेसिंग. काय करणार आहे? दोन्हीच्या मध्ये आपण काय करतोय त्याला इंट्रोड्यूस. आपण फॉर एक्झाम्पल काय ग्रीस वापरतो. आपण ग्रीस कुठं वापरतो? बेरिंग आणि व्हीलच्या मध्ये. काय वापरतो आपण? ग्रीस वापरतो. ग्रीस इज ऍक्ट ऍज अ सेमी सॉलिड लुब्रिकंट. किंवा बऱ्याचशा ठिकाणी आपण ऑइल वापरतो. ऑइल सुद्धा काय फंक्शन आहे? ऑइलचं लुब्रिकंट म्हणून ऍक्ट होतो. ऑइल सुद्धा काय होतं? इट ऍक्ट ऍज अ लुब्रिकंट. येईल का लक्षात? बघा, ऑइल असेल, ग्रीस असेल तर इट ऍक्ट ऍज अ लुब्रिकंट म्हणून आपण वापरतो. येतील लक्षात? सिंपल डेफिनेशन्स आहेत दोन. फर्स्ट डेफिनेशन लुब्रिकंट. Lubricant is defined as the substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance. Second definition lubrication.
It is the process of reducing friction between two metallic sliding surface by placing a suitable solvent. लक्षात. नेक्स्ट आता कोण सांगतोय? श्रद्धा 03 सांगताय फर्स्ट डेफिनेशन. lubricant. Lubricant is defined as the substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance. फ्रिक्शनल म्हणजे काय? घर्षणापासून जो विरोध होतोय त्याला पण फ्रिक्शन म्हणजे काय? घर्षण. त्याला पण काय म्हणतो? लुब्रिकंट. त्या प्रोसेसला पण काय म्हणतो? लुब्रिकेशन. साहिल D14 साहिल आता लुब्रिकेशन. साहिल. Yes, sir. साहिल डेफिनेशन. Lubricant is defined as the substance placed between sliding metallic substance to reduce frictional resistance. ठीक आहे. D13 देशमुख शंभूराजे. लुब्रिकेशन देशमुख शंभूराजे. आहेत का देशमुख? ठीक आहे. D23 गणेश जाधव. Yes, sir. सांगा लुब्रिकेशन. It is the process of reducing friction between two metallic sliding surfaces by placing suitable solvents is called as lubrication. ठीक आहे. हे करा. म्यूट करा. येईल का लक्षात? दोन डेफिनेशन एकदम सिंपल आहेत. एकदम फर्स्ट lubricant, second lubrication. Lubricant is defined as the substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance. Second definition, lubrication. It is the process of reducing friction between two metallic sliding surface by placing a suitable solvent. Next, functions of lubricant. Next part, त्याला आपण काय म्हणतोय? Functions of lubricant. First, it reduces to surface deformation, wear and tear of metal surface. It reduces surface deformation. Wear म्हणजे काय? झीज. tear म्हणजे खराब होणे. सरफेस डिफॉर्मेशन म्हणजे काय? त्याच्यामध्ये काय होतात? चेंजेस होतात. डिफॉर्मेशन हा शब्द कुठं वापरतो आपण? इलास्टिसिटी, रबर साठी वापरतो. जर आपण काय फोर्स अप्लाय केला त्याचा शेप अँड साईज चेंज होतो. फोर्स रिमूव्ह केला की तो काय ओरिजिनल कंडिशनला येतो. येईल का लक्षात? टू रिड्यूस इलास्टिसिटी किंवा ही प्रॉपर्टी आपण कुठे यूज करतो? रबर साठी यूज करतो. बघा, इट रिड्यूसेस, तो काय कमी करतोय? सरफेस डिफॉर्मेशन. वियर म्हणजे काय? त्याची झीज कमी करतोय. टियर म्हणजे काय? तो खराब होण्यापासून त्याला वाचवतोय. फर्स्ट फंक्शन, इट रिड्यूसेस to surface deformation, wear and tear of metal surface. येईल का लक्षात? बघा, सरफेस डिफॉर्मेशन. वियर म्हणजे काय? त्याची झीज कमी करतोय. टियर म्हणजे तो जो खराब झालेला पार्ट आहे तोही काय करतोय? रिड्यूस करतोय. कमी करायचं काम या ठिकाणी कोण करतंय? लुब्रिकंट करतंय. फर्स्ट फंक्शन ऑफ लुब्रिकंट, इट रिड्यूसेस surface deformation, wear and tear of metal surface. Second, it reduces loss of energy in the form of heat. Second function, it reduces loss of energy in the form of heat. That is, it acts as a coolant. या ठिकाणी लुब्रिकंट काय करतो? कूलंट म्हणून ऍक्ट होतोय किंवा वाया जाणारी हीट तो काय करतोय? रिड्यूस करतो. कोणता आहे सेकंड पॉइंट? इट रिड्यूसेस loss of energy in the form of heat. That is, it acts as a coolant. एकदम सिंपल दोन functions. First function, it reduces surface deformation, wear and tear of metal surface. Second, it reduces loss of energy in the form of heat. That is,
it act as a coolant. Next, third, it reduces expansion of metal. It reduces expansion of metal. मेटल जो एक्सपांड होणार आहे तो रिड्यूस करायचं काम कोण करतोय? लुब्रिकंट करतोय. आता या ठिकाणी लुब्रिकंटचे काय 3 टाईपचे लुब्रिकंट्स असतात. काही लुब्रिकंट सॉलिड असतात, काही लुब्रिकंट काय सेमी सॉलिड. फॉर एक्झाम्पल सेमी सॉलिड म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? ग्रीस. काही लुब्रिकंट त्याचे असतात तो ऑइलचे असतात. काही लुब्रिकंट काय असतात? सॉलिड, सेमी सॉलिड अँड काही ग्रे ऑइल असतात. आता सेकंड फंक्शन आहे, इट ऍक्ट ऍज अ कूलंट. लॉस ऑफ एनर्जी तो काय करतोय? रिड्यूस करतोय. थर्ड फंक्शन आहे, इट रिड्यूसेस एक्सपान्शन ऑफ मेटल. मेटल एक्सपांड व्हायचं तो काय करतोय? रिड्यूस करतोय. इट रिड्यूसेस एक्सपान्शन ऑफ मेटल. फोर्थ आहे, इट रिड्यूसेस तो काय रिड्यूस करणार आहे? मेंटेनन्स कॉस्ट ऑफ मशीन. It reduces maintenance cost of machine. Next function है, it increases efficiency of machine. It increases efficiency of machine. Sometimes it act as a seal. Sometimes it act as a seal. सांगता येतील का बघा? Functions of lubricant. एकदम simple. It reduces surface deformation, wear and tear of metallic surface. Second, it reduces loss of energy in the form of heat, that is, it acts as a coolant. Next, it reduces expansion of metal. Next, it reduces maintenance cost of machine. Next, it increases efficiency of machine. Sometimes it acts as a seal. Sometimes it act as a seal. काय करायचंय? अटेंडन्स द्यायचे. रोल नंबर 1 प्रेझेंट सर. रोल नंबर 2 प्रेझेंट सर. हा, रोल नंबर 2 कोण आहेत? नाव सांगत चला. हा, सायली भोसले. हा, ठीक आहे. रोल नंबर 3 Present, sir. रोल नंबर 4 प्रेझेंट सर. रोल नंबर 4. हा, ठीक आहे. रोल नंबर 5 रोल नंबर 5 रोल नंबर 6 Yes, sir. रोल नंबर 6. ठीक आहे. रोल नंबर 7 Present, sir. रोल नंबर 8 Present, sir. रोल नंबर 9 Present. हा, रोल नंबर 10 Present, sir. रोल नंबर 11 Present, sir. रोल नंबर 12 Yes, sir. रोल नंबर 13 रोल नंबर 13 14 रोल नंबर 14 15 रोल नंबर 15. Yes, sir. हा, 15. Yes, sir. नाव सांगा. Yes, sir. हा, ठीक आहे. 16. यश बागेवाडीकर. हा, 16 रोल नंबर 16 17 18 रोल नंबर 18 17, sir. हा 17, yes, sir. हा 18 19 19 Yes, yes, sir. 20 roll number 20 21 Yes, sir. 20 absent है. 21 present. 22 22 23 Yes, Yes, sir. sir. 24 Present, sir. 24 25 Yes, sir. 26 26 27 28 28 Yes, sir. Yes, sir. 29 Yes, sir. 30 Yes, sir. 31 Yes, sir. 32 32
33, Yes, sir. 34, 34, 35, Present, sir. 36, Present, sir. 37, Present, sir. 37, Present, sir. 38, Present, sir. 39, Present, sir. 40, Present, sir. 41, Present, sir. 42, Present, sir. 45, 45, Present, sir. 46, Yes, sir. 47, Yes, sir. 47, yes sir, 48, 48, 49, Yes, sir. 50, Yes, sir. 51, Yes, sir. 52, 52, 53, Yes, sir. 54, Yes, sir. 54, Yes, sir. 55, Yes, sir. 56, Present, sir. 57, Yes, sir. 58, Yes, sir. 59, 59, 60, roll number 60, 61, Yes, sir. 62, Yes, sir. 63, 64, Yes, sir. 65, 66, 66, 67, 68. परत एकदा रोल नंबर बघा, कोणा असेल तरी सांगा. रोल नंबर 5, रोल नंबर 6, 13, 14, 16, 18, 20, 26, 27, 32, 34, 48, 52, 60, 63, 65, 66, 67, 68. ठीक आहे, बिलकुल लक्षात. बघा कुठपर्यंत आले. हा 44. 44, Roll number 6. 6 प्रेझेंट आहेत. हा Yes, sir. आणखीन कोण? 14. 1 4. हा. ठीक आहे, साहिल आहे. नेक्स्ट. Sir, 43. 43. प्रेझेंट आहेत 43. 45, sir. प्रेझेंट आहेत. Sir, 30. प्रेझेंट आहेत. तुम्हाला रोल कॉल केलं होतं की ऍबसेंट कुणाच नंबर आला तर सांगायचं. ठीक आहे, बघा काय म्हटलंय. आणि कुठल्याही पॉइंटला प्रेझेंटी घेतली जाईल असं काय नाही. पहिल्यांदा सुरुवातीला शेवटी वाटल्या निम्म्यातून ही अटेंडन्स घेतला जाईल. आता आपण असं घेतला तस हे लक्षात. काय म्हटलंय हो? फंक्शन्स ऑफ लुब्रिकंट. फर्स्ट फंक्शन, इट रिड्युसेस surface deformation, wear and tear of metal surface. Next, it reduces loss of energy in the form of heat, that is, it acts as a coolant. Third, it reduces expansion of metal. Fourth, it reduces maintenance cost of machine. Next, it increases efficiency of machine. And last, sometimes it acts as a seal. Write down. लयच झालं की सांगायचं फास्ट.
झालं सर. हा मुलामध्ये Yes, sir. हा Yes, sir. ठीक आहे. कोण सांगतंय मग? हा एवढेच किती पॉइंट आहेत? 6 पॉइंट. बघा फर्स्ट पॉइंट कोणता आहे? इट रिड्युसेस सरफेस डिफॉर्मेशन. It reduces surface deformation, wear and tear of metal surface. Second, it reduces loss of energy in the form of heat. It acts as a coolant. Third, it reduces expansion of metal. Next, it reduces maintenance cost of machine. Next, it increases efficiency of machine. Sometimes it acts as a seal. कोण सांगते फर्स्ट? हा D44 वैष्णवी शिंदे. Yes, sir. हा It reduces surface deformation, water and tear metal surface. It reduces loss energy form of heat. That is, it acts coolant. हा It is reduces expansion of metal. It reduces maintenance of cost machine. It increases efficiency of machines. Sometimes it acts cell. हा अश्विनी D48 अश्विनी वसेकर. हा D48 अश्विनी वसेकर. D48 अश्विनी हा कोण सांगते नेक्स्ट? हा D40 आकांक्षा. हा आकांक्षा sir. पवार. फंक्शन्स ऑफ लुब्रिकंट. First, it reduces to surface deformation, wear and tear of metal surface. Second, it reduces loss of energy in the form of heat. It acts as coolant. It reduces expansion of metal. It reduces maintenance cost of machine. It increases efficiency of machine. Sometimes it acts as cell. हा हा D51 दीपक पटेल. दीपक 51. Yes, sir. हा functions of lubricant. It reduces to surface deformation, wear and tear of metal surface. हा It reduces loss of energy in the form of heat. That is, it acts as a coolant. हा It reduces expansion of metal. हा It reduces maintenance cost of machine. It increases efficiency of machine. Sometimes it acts as a seal. हा वियर म्हणजे काय? दीपक. Yes, sir. वियर WEAR वियर. जी दोन्ही sir. हा ठीक आहे गुड. हा D54 रोहित रोडे. फंक्शन्स ऑफ लुब्रिकंट. रोहित. रोहित रोडे. D54. Yes, sir. हा functions of lubricant. It reduces to surface deformation, wear and tears of metal surface. It reduces loss of energy in the form of heat. It acts as coolant. It reduces expansion of metal. It reduces to maintain cost of machine. It reduces to efficiency of machine. Sometimes acts as a cell. Lubricant ची सांगता येईल का डेफिनेशन तुम्हाला? रोहित. Yes, sir. हा सांगा बरं lubricant. Lubricant is defined as the substance placed between the sliding metal surface to reduce frictional such. हा ठीक आहे. हा परत एकदा बघा आता स्लाइड चेंज करतो मी. फंक्शन्स ऑफ लुब्रिकंट. इट रिड्यूसेस surface deformation, wear and tear of metal surface. Second,
It reduces loss of energy in the form of heat. It acts as a coolant. Third, it reduces expansion of metal. Next, it reduces maintenance cost of machine. It increases efficiency of machine. Sometimes it acts as a seal. सांगता येईल स्लाइड चेंज केली तर? Yes, sir. हा Yes, sir. ठीक आहे. सांगा बरं एक जण कोण सांगतो? पहिले 2 सांगायचे किंवा 3. हा रॅन्डमली. हा आदिशक्ती. It reduces to surface deformation, wear and tear of metal surface. Second. It reduces loss of energy in the form of heat. That is, it acts as coolant. Third, it reduces expansion of metal. Fourth, it reduces maintenance cost of machine. Fifth, it increases efficiency of machine. And six, sometimes it acts as seal. नेक्स्ट कोण सांगता आणखी? हा रॅन्डमली. ठीक आहे सांगा कोण सांगते? It reduces to surface deformation, wear and tear of metal surface. Second, it reduces loss of energy in the form of heat. That is, it acts as coolant. Third, it reduces expansion of metal. Fourth, it reduces maintenance of cost of machine. Fifth, it increases efficiency of machine. Sixth, sometimes acts as seal. ठीक आहे. मुलामध्ये एक जण बॉईज गोविंद सांगताय का? D17. Yes, sir. हा It reduces to surface deformation, wear and tear of metal surface. It reduces loss of energy in the form of heat. That it acts as a coolant. It reduces the expansion of heat. It reduces the maintenance cost of machine. It increases the efficiency of machine. Sometimes it acts as a seal. Definition of lubricant सांगा बा. Lubricant is defined as a substance placed between sliding metallic surface to reduce frictional resistance. ठीक आहे. बघा परत एकदा. Functions of lubricant. First, it reduces surface deformation, wear and tear of metal surface. Second, it reduces loss of energy in the form of heat. That is, it acts as a coolant. Third, it reduces expansion of metal. Fourth, it reduces maintenance cost of machine. Next, it increases efficiency of machine. And last, sometimes it acts as a seal. Sometimes it acts as seal. Next part बघा, classification of lubricant. Next heading बघा, classification of lubricant. There are 3 types of lubricant: solid, semi-solid and liquid lubricant. Heading टाका. काय heading टाकलो? Classification of lubricant. First, there are 3 types of lubricant: solid, semi-solid and liquid lubricant. कोणते 3 types आहे तो? There are 3 types of lubricant: solid, semi-solid and liquid lubricant. लिहिता एवढं? There classification of lubricant. Next, there are 3 types of lubricant: solid, semi-solid and liquid lubricant. Next, solid lubricants. Next काय म्हटलं? Solid lubricants. काय सांगता येईल? Solid lubricants are used in first, operating conditions are such that lubricating film cannot be secured by using oil or grease. म्हणजे ज्या ठिकाणी काय ऑइल और ग्रीस आपण वापरू शकत नाही त्या ठिकाणी आपण कोणतं लुब्रिकंट वापरतोय? सॉलिड. व्हेन contamination by oil or grease is unacceptable. आपण काय करतोय? लुब्रिकंट जो यूज करणार आहे तो कुठं यूज करतोय? टू स्लाइडिंग मेटॅलिक सरफेस.
लुब्रिकंट आपण यूज कुठं करतोय, टू स्लायडिंग मेटॅलिक सरफेस. त्या ठिकाणी जर आपल्याला ग्रीस ऑइल चालत नसेल तर आपल्याला काय करावं लागतो, कोणता लुब्रिकंट वापरतो आपण, सॉलिड लुब्रिकंट. थर्ड, वेन टेम्परेचर ऑर लोड इज हाय. आणखीन कधी वापरतो आपण, जर टेम्परेचर किंवा लोड असेल, हाय असेल, तर आपण कोणता लुब्रिकंट वापरतो, सॉलिड लुब्रिकंट. काय म्हणता येईल, वेन टेम्परेचर ऑर लोड इज हाय असेल तर आपण काय करतो, कोणता लुब्रिकंट वापरतोय, सॉलिड लुब्रिकंट यूज करतो. आणि लास्ट, वेन कंबस्टिबल लुब्रिकंट्स आर प्रोहिबिटेड. कंबस्टिबल म्हणजे काय, ज्वलनशील लुब्रिकंट्स असतील तर त्याला आपण काय करतो, प्रोहिबिट करतो, त्याला आपण प्रतिबंध करतो, त्याला आपण विरोध करतो. त्याला आपण वापरत नाही शॉर्ट मध्ये. सांगता येईल का बघा, क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट्स. काय सांगता येईल, क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट. देर आर 3 टाइप्स ऑफ लुब्रिकंट. काय सांगता येईल, देर आर 3 टाइप्स ऑफ लुब्रिकंट, सॉलिड, सेमी सॉलिड अँड लिक्विड लुब्रिकंट. काय सांगता येईल, देर आर 3 टाइप्स ऑफ लुब्रिकंट, सॉलिड, सेमी सॉलिड अँड liquid lubricant. Solid lubricants are used in first, operating conditions are such that a lubricating film cannot be secured by using lubricating oil or grease. ज्या ठिकाणी काय लुब्रिकेटिंग ऑइलची किंवा ग्रीसची फिल्म सिक्युअर नसेल तर आपण काय करतो, सॉलिड लुब्रिकंट वापरतो. किंवा सिक्युअर नसेल म्हणजेच काय, इनसिक्युअर असेल. सेकंड, कॉन्टॅमिनेशन बाय ऑइल ऑर ग्रीस इज अनएक्सेप्टेबल. 2 मेटल सरफेसच्या किंवा 2 स्लायडिंग सरफेसच्या मध्ये आपण ऑइल किंवा ग्रीस जर असेल तर ते काय ऍक्सेप्टेबल नसेल तर आपण काय करावं लागतं, आपल्याला सॉलिड लुब्रिकंट यूज करतोय. जर टेम्परेचर हाय असेल, लोड हाय असेल तर आपण जो लुब्रिकंट वापरतो त्याला आपण काय म्हणतो, सॉलिड लुब्रिकंट. And last, when combustible lubricants are prohibited. Combustible म्हणजे कसलं आहे, ज्वलनशील. सुरुवातीला आपण काय सांगतो, क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट. कोणते 3 टाइप्स आहेत लुब्रिकंटचे, solid, semi-solid, and liquid. There are 3 types of lubricant. First, solid, semi-solid and liquid lubricant. त्यामधला फर्स्ट लुब्रिकंट सॉलिड लुब्रिकंट. कोणता लुब्रिकंट आहे, सॉलिड असेल. जर ऑपरेटिंग कंडिशन्स मध्ये लुब्रिकेटिंग ऑइल किंवा ग्रीसची फिल्म सिक्युअर नसेल तर आपण सॉलिड वापरतो. कॉन्टॅमिनेशन अनएक्सेप्टेबल असेल तरी सॉलिड लुब्रिकंट वापरतो. टेम्परेचर किंवा लोड दोन्ही हाय असतील तरी आपण सॉलिड वापरतो. आणि काय करतो आपण, फक्त ज्वलनशील कंबस्टिबल लुब्रिकंट्स आर प्रोहिबिटेड. म्हणजे कंबस्टिबल असतील, ज्वलनशील असतील तर त्याला प्रोहिबिट करतो, त्याला आपण काय करतो, प्रतिबंध करतो. त्याला काय करणार आहे, प्रोहिबिट करतो, त्याला आपण काय म्हणतो, प्रतिबंध करतो. ला एवढं पेज. फर्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट अँड सॉलिड लुब्रिकंट झालं की सांगायचं. आणि बाहेर पडायच नाही, फार तर आपण काय शेवटी एकदा अटेंडन्स घेऊ.
Completed, sir. Girls. Yes, sir. Completed. सांगता येतील? There are 3 types of lubricant. कोणता आहे हो पहिला? Solid, semi-solid and liquid lubricants. Next, solid lubricants are used in first operating conditions are such that a lubricating film cannot be secured by using lubricating oil or grease. Second, when contamination by oil or grease is unacceptable. Third, when temperature or load is high, when combustible lubricants are prohibited. Randomly. Fast. कोण सांगताय? क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट. दीपक सांगताय का? बरं ठीक आहे, सांगा. गोविंद, कोण सांगताय? There are three type of lubricant: solid, semi-solid, and liquid lubricants. Solid lubricants. पुढं. Solid lubricant are used in operating conditions are such that a lubricating film cannot be secured by using lubricant oil or grease. Second, when contamination by oil or grease is unsuitable. Third, when temperature or load is high. And last, when combustible lubricants are prohibited. Next, मुलीमध्ये. मुलीमध्ये एक जण रॅन्डमली. Classification of lubricants. There are 3 types of lubricants: solid lubricants, semi-solid lubricants, and liquid lubricant. Solid lubricants are used in operating conditions are such that a lubricating film cannot be secured by using lubricating oil or grease. When contamination by oil or grease is unacceptable, when temperature or load is high, when combustible lubricants are प्रोहिबिटेड म्हणजे काय? त्याला आपण काय यूज करत नाही, त्याला प्रतिबंध करतो. येईल लक्षात? एकदम सिंपल आहे बघा. सुरुवात कुठून केली? डेफिनेशन ऑफ लुब्रिकंट. काय डेफिनेशन आहे लुब्रिकंटची? लुब्रिकंट इज डिफाइंड ॲज द सबस्टन्स प्लेस्ड बिटवीन. लुब्रिकंट इज डिफाइंड ॲज द सबस्टन्स प्लेस्ड बिटवीन sliding metallic surface to reduce frictional resistance. Second, lubrication. It is the process of reducing friction between two metallic sliding surface by placing suitable solvent. Next, functions of lubricant. First, it reduces surface deformation, wear and tear of metal surface. Second, it reduces loss of energy in the form of heat, that is, it acts as a coolant. Third, it reduces expansion of metal. Fourth, it reduces maintenance cost of machine. Next, it increases efficiency of machine. Last, sometimes it acts as a seal. याला आपण काय म्हणतो? Functions of lubricant. Next, classification of lubricant. कोणाला म्हणतो classification? There are 3 types of lubricant: solid, semi-solid, and liquid lubricant. Solid lubricants are used in operating conditions are such that a lubricating film cannot be secured by using lubricating oil or grease. Second, when contamination by oil or grease is unacceptable. Third, when temperature or load is high.
Third, when temperature or load is high. And last, combustible lubricants are prohibited. And last, combustible lubricants are prohibited.